तुम्ही काहीच काळजी करू नका. त्याला उद्यापर्यंत एकदम बरं वाटेल. आणि नाहीच वाटलं तर या गोळ्या द्या, म्हणजे कसं उद्याची उद्या पळायला लागेल तो. काय कसं वाटलं अरण्यातलं खून? वाचलत ना का दिलं असंच? नाही, थोडं राहिले. अहो थोडं राहिलंय मग दिलं कशाला? मला काय घाई नाही, वाचा आणि मग द्या आरामशीर. पण मला एक कळत नाही, व्यंकट राजीनामा द्यायला तयार कस काय झाला? ते थोर संतांनी म्हणून ठेवलंय, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, तसंच वाचेविना मीटिंग व्यर्थ आहे. अहो आता व्यंकू भाऊजींची वाचा गेली, तिथं मीटिंग मध्ये बोलायला लागतं, मुद्दा मांडायला लागतो, वादविवाद करायला लागतात. आता वाचा गेली म्हणल्यानंतर त्यांना कसं जमणार? दिला राजीनामा. आनंदी, तू व्यंकटच्या बाबतीत जे वागलीस ते साफ चुकीचं आहे, त्याच्यावर मी अजूनही ठाम आहे. अहो चुकीचंच आहे ना ते, मी कुठे म्हणतेय बरोबर आहे, चुकीचंच आहे. मग काय करू? उठा बशा काढू का उन्हात उभी राहू का ते कोंबडा करू? नाही, त्यापेक्षा असं करते ना, 5 रुपयाची साखर घेते आणि इकडे तिकडे वाटते, म्हणजे माझं पाप पण इकडे तिकडे जाईल. हा आनंदी, तो बघतोय. तो बघू द्या की. आता मी जेव्हा वरती जाईल ना, तेव्हा त्याच्याबरोबर बराबर हिशोब करून घेईन पाप पुण्याचा. पण त्यो बघतोय म्हणून मी माझ्या आत्ताच्या जगण्यातला आनंद का सोडू? हा, नाही सोडणार मी. मला ना तुम्हाला टीव्ही वरती बघायचंय, यांना पेरा अंता जिद्दी ग्रस करा. मी आनंदी आहे, जे ठरवते तेच करते. नुसती आनंदी नाही, डोकेबाज आनंदी, नका लागू हिच्या नादी. आला राजीनामा आला. अहो, तुम्हाला इंदूला भेटायचं होतं ना, तिच्याशी बोलायचं होतं ना. बघा, आता इंदू आणि आत्तोबा दोघही आलेत. मला काही समजत नव्हतं तुम्ही काय म्हणताय ते, पण आता हे दोघं आलेत ना, आता बोला तुम्ही. रामकृष्ण हरी व्यंकू महाराज. नमस्कार करू नका असं म्हणतायत वाटतं. ते म्हणतात की पांडुरंगाला नमस्कार करा. व्यंकू महाराज, तुम्हाला केलेला नमस्कार आमचा पांडुरंगालाच जात आहे, असंच आहे आमच्यासाठी. महाराज, मी बघा इंदूला घेऊन आलोय. तुम्हाला हिला काय सांगायचंय का? नाही म्हणजे काय चूक झाली का हिच्याकडून? तुम्हाला मला काय सांगायचंय का? हा बोला ना. इंदूला सांगायचंय का? इंदूला घरी आणलं की घरी तुम्हाला भेटायलाच आणलं इंदूला. बस आता बस घेऊन जाऊ.
इंदू इंदू हा इंदू माती इथंच खेळते किती हर रोज इथंच तर खेळत असते पोरांसोबत हा हा मग इंदूला घरात घेऊन जायचं म्हणताय का तुम्ही आतमध्ये बसून बोलू काय प्रॉब्लेम नाही नको का इथंच बोलायचं इंदूला दप्तर घेऊन बोलू का इथं वाड्यात इंदूला वाड्यात झोपायला बोलू अहो कशाला अहो आता घरी झोपते किती तुम्हाला सांगतो सुशीला आता तिच्यावर रागवत बी नाही आणि तिला मंदिरात बी झोपाय पाठवत नाही ती इंदू आपली घरातच झोपते अहो मी तर म्हणतो सुशीला आता हिच्यावर रागवत नाही उलट सुशीला हिला घाबरायला लागली मला माहित नाही यांचं काय चाललंय ते पण आता ही घरात झोपते शांत आपापल्या हा नाही तुम्ही काहीच काळजी करू नका त्याला उद्यापर्यंत एकदम बरं वाटेल आणि नाहीच वाटलं तर या गोळ्या द्या म्हणजे कसं उद्याची उद्या पळायला लागेल तो काय कसं वाटलं अरण्यातलं खून वाचलत ना का दिलं असंच नाही थोडं राहिले. अहो थोडं राहिलंय मग दिलं कशाला मला काय घाई नाही वाचा आणि मग द्या आरामशीर नाही नको आमच्या घरात वातावरण सध्या बरोबर नाही त्यामुळे वाचनात मनच लागत नाही मी वाचते नंतर. बर समजू शकतो व्यंकू महाराजांची तब्येत बरी आहे ना तब्येत बरी आहे पण अजून बोलता नाही येते. नारायणी अशी हाकच ऐकली नाही आल्यापासून आम्हा तिघांचे खूप लाड करायचे ते मला सांगते मुलगी म्हणून ना त्यांनी मला कधी वेगळी वागणूकच दिली नाही. त्यांच्या तोंडातून अभंग कीर्तन ओव्या किती दिवस झाले ऐकलंच नाही. त्यामुळे तुम्ही शांत व्हा बरं हा काहीच काळजी करू नका. मला सांगा मी असं ऐकलंय म्हणजे की व्यंकू महाराजांच्या पोटात त्यांच्या खाण्यातून शेंदूर वगैरे गेलं हे बरोबर आहे का? हा डॉक्टर तसं काहीतरी म्हणत होते पण शेंदूर कोण घालणार ना खायला. शेंदूर अहो उतारीत सिंदूर पाहिजे इंदीला इंदू इंदू हा म्हणजे त्या दिवशी इंदू वाण्याच्या दुकानात आली होती ना शेंदूर घ्यायलाच आली होती तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून मीच तिला पैसे दिले होते शेंदूर घ्यायला. अय इंदे अगं इथं गप्पा मारण्यापेक्षा घरी जाऊन पैसे आण जा. पहिल्यांदा काम सांगितले त्यांनी अर्धवट कसं करू. इंदूने घेतला शेंदूर. हा म्हणजे घेतलं इंदूनीच पण तुमच्याच घरच्यांनी कोणीतरी मागवलं होतं. बरं मला काम आहे मी येऊ का? काळजी घ्या. अहो तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे काय घर जमीन इंदू अहो इंदूचं काय
माऊली, आम्हाला काहीच कळना झालंय तुम्ही काय सांगायला लागलाय. आम्हाला माफ करा व्यंकू महाराज, पण आमच्या बुद्धीपर्यंत शिरणच झालंय तुम्हाला काय सांगायचंय. आम्हाला माहितीये तुम्हाला पोट तिडकीनं आम्हाला काहीतरी सांगायचंय, पण ते आमच्यापर्यंत पोहोचणारच गेले. परमेश्वर बी काय परीक्षा घ्यायला लागलाय तुमच्यासारख्या मोठ्या माणसाची. बघ ते म्हणतायत की आपण उद्या बोलू, बरोबर? उद्या बोलायचं म्हणताय वय. मला थोडं थोडं कळते तुम्ही काय बोलताय ते. उद्या बोलायचं म्हणताय, बर. व्यंकू भाऊजी, शकुंतला, यो सुशिलाचा नवरा, तीन तिगाडान काम बिगाडा. पण कुणाचं काम बिगाडा? काहीतरी खलबत सुरू होत. जोडीला ही आपेशी काठी आहेच का बाबो? काय बोलत असतील कुणास ठाऊक. इंदू माय, ही थंडगार ताक प्या आणि आत्या यायच्या आत तुमचा जी काय अभ्यास बिभ्यास आहे ती पटापट उरकून टाका बरं. आत्तोबा, तुम्हाला कळलं का व्यंकू महाराज काय बोलले? काय म्हणले बरं? ते बोलले की इंदूला त्यांच्या घरी राहायला आणा. अगं असं कशाला म्हणतील ती इंदू? तू त्यांच्या मायेची आहेस ना, म्हणून मग ते म्हणले की बा इंदूला आपल्याला भेटायला घेऊन या, एवढंच. अहो नाही, मला कळलं ते तुम्हाला नाही कळलं. ते म्हणत होते की इंदूला त्यांच्या घरी राहायला आणा, कायमचं. हे घ्या इंदू माय, आता लय जाच करायला लागली बा तुम्हाला. इथून पळायचाच विचार करायला लागलाय तुम्ही. हो अहो नाही, खरंच ते म्हणत होते. पांडुरंगा, परत तेच का? अग तुला जायचंय म्हणून सांग की सरळ. काय तुला जायचंय ना? मी एक काम करतो, तुला त्यांच्या घरी सून म्हणूनच पाठवतो. आओ सून? बापरे, त्याच्याकडे तर 2 मुलं आहेत, दोघं माझ्या डोक्यात जातात. आयो मायो, दोघं बी डोक्यात जातात का ग? काय कारण? एक कारण असेल तर सांगू. अच्छा, म्हणजे लय कारण येतोय. एकाचं डोकं चालत नाही आणि दुसऱ्याचं तर लेस तर डोकं चालते. अग बास बास बास, एक कारण म्हणलं तर तू कारणाची लढच लावलीस. म्हणजे आता तुझ्यासाठी तुझ्या आतोबानी पार पुण्या मुंबईचा नवरा शोधायचा का? होय ग? मला नको शहरातला नवरा, मला नाही शहर आवडत, मला आपलं गाव आवडते. गड्या, आपला गाव बरा. त्यामुळे शहरातला नवरा नको मला. शहरातला पोरगा नको वय ग तुला? बघा बघा, ही लुबरी कशी बोलती, जसं काही शहरातल्या पोरांची लाईनच लागली हिच्यासाठी. हा मग आहेस की गुणाचं माझं लेकरू, लाईनच लागणार आहे. काय म्हणला? ते काय नाही, थंड ताक पी की तू. बस जरा थंड घे आणि थंड घे. हो तुम्हीच प्या. मग असं काय म्हणत होतो असं फुशारक्या मारत? हिचा माझाच उतरवीन, हिचा फैसलाच करीन. कुठं गेलं सगळं? इथं तर चांगल्या लग्नाच्या गप्पा चालल्यात. एवढं लग्नाची काय विचार? विचारच करायचा असेल ना तर आपल्या लेकराचा, करिश्माचा करा, लुबरीचा नाही. आणि काय गे, तुला आत्तापासूनच लग्नाचे डोळे लागले का? तेच त्यांना सांगत होते की मला लग्न नाही करायचं, मला अभ्यास करून मोठं व्हायचंय. अगं ताक माय बघा,
काम नको म्हणून कशी माझत गेली. अय काम नको म्हणून नाही, उद्या जगाला कामाला लावणार आहे ती, म्हणून अभ्यास करायला गेली. बघ ताक पण प्यायला नाही ती. ताक देताय तिला, जशी काय अभ्यास करून लय मोठी मास्तरीन होणार आहे. मग आहेच हुशार ती, सगळं कळतंय तिला. अच्छा, म्हणजे व्यंको महाराजांचं म्हणणं असं आहे तर. शेंदूर आणला होतास का माझ्या वाढदिवसा दिवशी? वर बघ. काय? माझ्या वाढदिवसा दिवशी तू शेंदूर आणला होतास का? हे बघ, 2दा प्रश्न विचारून झालाय, आता तिसऱ्यांदा परत नीट विचारतोय, उत्तर दे. माझ्या वाढदिवसा दिवशी तुला शेंदूर आणायला कुणी सांगितलं होतं? तुझे लाडके व्यंकू महाराज. अय, अगं एवढे विचार करण्यासारखं काय यात? एकदम साधा सिंपल प्रश्न विचारलाय मी. माझ्या वाढदिवसा दिवशी तुला शेंदूर आणायला कुणी सांगितलं होतं? बस एवढंच आहे. 17ची 7 काम करते मी. तू काम सांगतो, आदू काम सांगतो, गुरुजी काम सांगतात, आत्या काम सांगते, नारायणी ताई सांगते, सावंत काकू सांगतात. सगळ्यांची कामं करायला लागतात मला. गल्लीतले लोक किती काम सांगतात मला. ए उग फाटे फोडू नकोस, विचारलेल्या प्रश्नाचं गप उत्तर दे. ते मला आठवत नाही. मला माहितीये तुझी स्मरणशक्ती लय भारी आहे. अगं दुनियावरच आठवतं तुला आणि हे बरं नाही आठवत. डोक्यावर जोर दे, आठवल. आणि सांग, तुला शेंदूर आणायला कुणी सांगितलं होतं? मी आता अभ्यास करते ना रे, मला त्रास नको देऊ. अगं पण हे महत्वाचं आहे ग. अरे पण अभ्यास पण महत्वाचा आहे. अगं इंदेपण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. माझ्या बाबांच्या खाण्यात शेंद्रासारखी गोष्ट आली आणि त्यामुळे वाचा गेली ग त्यांची. आणि जर त्या दिवशी तू शेंदूर आणलायस तर तुला कोणी आणायला सांगितलं होतं ते? गोपाळ, आपण घरच्या माणसावर डाऊट नाही घ्यायला पाहिजे ना. गोपाळ, मला खरंच तुझ्या घरातून कोणी काय आणायला सांगितले ते खरंच मला आठवत नाहीये. आठवत नाहीये की सांगायचं नाहीये? अरे गोपाळ, योग असू शकते ना. मी त्या दिवशी शेंदूर आणला आणि महाराजांचा आवाज येला. आता तूच म्हणतोस ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. जे घडलं ते वाईट आहे, पण मी म्हणले ना, योगायोग असू शकतं. नाही, योगायोग असू शकतो, पण ही गोष्ट मात्र योगायोग नाही हे नक्की. आई, योगायोगानं गोपाळच्या वाढदिवसाच्या दिवशीच तू शेंदूर मागवला होतास का ग? अगं ए, चटका बसला ना मला. मी काय विचारतीये, बोल ना. बुचू बुचू बिनकामाचे प्रश्न विचारायचे बरोबर जमतात ग तुला. मी तुला ती खोली आवरून ठेवायला सांगितली, आवरलीस का तू? नाही ना.
आणि काय जरा नीट राहावं ना. ते केस कसे वेणी फणी काही करायची नाही का तुला? तुला किती वेळा सांगितलंय नीट केस विंचरत जा, वेणी फणी करत जा, गंध पावडर करत जा. ते नाही. अगं आई, तू कुठली गोष्ट कुठे घेऊन जातीयस? मी फक्त विचारलं, तू शेंदूर मागवला होतास का? अगं बोल. परत प्रश्न? एक थोबाडीत देऊ का? आई, चिडण्यासारखं एवढं काय विचारलंय मी? साधा प्रश्नच तर विचारलाय. बोल काहीतरी. तुला कोणी सांगितलंय? ते महत्वाचं नाहीये. इंदूला तो दुकानातून शेंदूर आणायला सांगितला होतास का? सांगितलं. सांगितलं. तू एक बिंडोक आणि ती कार्टी 100 बिंडोक. मी तिला गुळ आणायला सांगितला आणि तिने शेंदूर आणला. आता त्या शिऱ्यामध्ये मला गुळ घालायचा होता. तू गोळ आणायला सांगितला होतास? तुला आठवत नाही का? 4 वाट्या शिरा खाल्लास ना तू? खाल्लास ना? तू नाही शकुंतला काकूनी केला होता. आपण तो संपला मग मी परत केला ना.